पहिल्या वनडे सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवलाय. भारताने 50 षटकात 9 गडी गमावून 314 धावा केल्यात आणि तसंच विजयासाठी 315 धावांचं आव्हान दिलं. मात्र हे आव्हान काही वेस्ट इंडिजला गाठता आलं नाही. वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ अवघ्या 103 धावांवर तंबूत परतला आणि भारताने वेस्ट इंडिजवर 211 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून शेवटच्या 2 कसोटी सामने शिल्लक आहेत. या 2 कसोटी सामन्यांवर भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित सुटणार आहे. असं असताना भारत इंग्लंड दौऱ्यासाठी संघ जाहीर करण्यात आलाय. इंग्लंडचा संघ 22 जानेवारीला भारत दौऱ्यावर येणार आहे आणि या दौऱ्यासाठी इंग्लंडने आपला संघ देखील जाहीर केलाय. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर 5 सामन्यांची T20 मालिका आणि 3 सामन्यांची वन डे मालिका खेळणार आहे आणि इंग्लंड संघाचं नेतृत्व जोस बटलर क्लनार्सर हे करणार आहेत. पाकिस्तान संघाने दक्षिण आफ्रिकेच्या घरच्या मैदानावर खेळला जात असलेल्या वन डे मालिकेत कमाल करत एक मोठा पराक्रम आपल्या नावावर केलाय. 3 सामन्यांच्या वन डे मालिकेतील 3ही सामने जिंकत निर्भळ मालिका विजय मिळवलाय. पाकिस्तानी संघाने डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 36 धावांनी पराभव केलाय. पाकिस्तानने प्रथमच फलंदाजी करताना सय्यम अयूबच्या शतकाच्या जोरावर 308 धावा केल्या. यानंतर आफ्रिकेचा संघ 42 षटकात 271 धावाच करू शकला आणि हा सामना जिंकून पाकिस्तानी संघाने मालिका ही जिंकली आहे. विश्वचषक खो खो स्पर्धेच्या निमित्ताने विविध शाळांना जोडून घेण्याच्या उपक्रमाला सर्वांसाठी SFA या संघटनेच्या मार्फत गती मिळाली असून भारतीय खो खो महासंघाचा हा देशव्यापी कार्यक्रम आता देशातील अनेक प्रमुख शहरात पोहोचू लागलाय. सुरुवातीच्या मर्यादित यशानंतर आता या उपक्रमाने विस्तारित रूप घेतलंय. 4 प्रमुख शहरांमधील मुख्य शिक्षण संस्था या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. जयपूर मुक्कामी टागोर पब्लिक स्कूल, सेंट झेवियर स्कूल, किड्स क्लब सीनियर सेकंडरी स्कूल, SRN आंतरराष्ट्रीय स्कूल या सर्वांनी सहभाग घेतलाय. बंगळुरू येथे झालेल्या 62व्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील 10 इनलाईन फ्रीस्टाईल स्केटर खेळाडूंनी शानदार कामगिरी करताना 14 पदकं जिंकली आहेत. पुण्यातील सर्वात लहान स्केटर साची सिद्धार्थ शाह हिने मुलींच्या 9 ते 11 वयोगटात शानदार कामगिरी करताना 2 रौप्य पदकांची कमाई केली आहे. तसेच जिनेश नानल आणि श्रेयसी जोशी यांनी देखील दमदार कामगिरीच्या जोरावर वरिष्ठ गटात प्रत्येकी 2 सुवर्ण पदकं पटकावली आहे. भारतातील उत्कृष्ट फ्रीस्टाईल स्केटर म्हणून यांनी हज दर्जा मिळवलाय. स्वराली जोशी हिने स्पीड स्लॅलन मध्ये सुवर्ण आणि वलासी स्लॅलन मध्ये रौप्य पदक जिंकले. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 34 धावा करत इतिहास रचलाय. वन डे मध्ये कर्णधार म्हणून 1000 किंवा त्याहून अधिक धावा करणारी ती 10वी भारतीय फलंदाज ठरली आहे. हरमनप्रीत कौरच्या आधी MS धोनी, विराट कोहली, मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि कपिल देव यांनी पुरुष क्रिकेटमध्ये ही कामगिरी केली आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळला जाणारा 3 सामन्यांच्या एकदिवसीय आणि T20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी न्यूझीलंडच्या संघाची घोषणा करण्यात आली. मिचेल स्टॅटनर याने नियमित कर्णधार म्हणून प्रथमच मर्यादित फॉर्मॅटच्या संघाचं नेतृत्व करणारे या संघात 2 नवीन खेळाडूंचा प्रवेश झालाय. ऑकलंडचा फलंदाज बीवन जेक्सबीची पहिल्यांदाच T20 मालिकेसाठी संघात निवड झाली आहे आणि या मालिकेला शनिवार म्हणजेच 28 डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेतील उर्वरित सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन संघातून वगळण्यात आलेल्या नॅथन मॅक्समिन यानं बिग बॅश लीग मध्ये धुमाकूळ घातलाय. BBL मध्ये तुफानी खेळी करत संघाला दणदणीत विजय मिळवून दिलाय. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाचं लक्ष पुन्हा एकदा त्याच्याकडे वेधलं गेलंय. मॅक्समिनीनं 49 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं नाबाद 78 धावांची खेळी केली आणि तो सामनावीर देखील ठरलाय.